कसं काय अर्धा झालं माझं काळीज माझ्या तोंडात आलं की अरे रताळ्या 12 वाजले की उठ की आता खुशाल अंगावर घेऊन झोपलास अगं भाऊ येऊन बघ कसलाय उठून तरी काय करू ऊन ऊन मग मला कसं दिसणार रे ऊन ऊन तुला ऊन बघायचंय का मग ते दगडावर जाऊन बस तुला खाली चटके लागले दिसर ऊन भाड्या मला चटके बसल्यावर काय तुला 10-5 रुपये भेटणार आहेत का होय र जा बाई तिकडं अरे अरे भाड्या एवढ्या उन्हातानाचं गोदडे घेऊन झोपल्यावर त्या घामानं सगळा भिजून निघतील की बरं आहे की मग माझी आंघोळ बी होईल पाणी बी वाचून जा तिकडं मला झोपू दे उठ भाड्या नाही तर तुझा मोबाईलच फोडून टाकीन उठलो बी पण माझ्या मोबाईलला का हात लावू नको तू उपकारच केलास की रे माझ्यावर उठून बघ त्या घामानं कसला वास यायलाय अंगाचा भाड्या तुझ्या A few moments later. मम्मी ए मम्मी अगं मम्मी काय झालं ना बोललाय तुला भाड्या हा बघ मम्मी खजिना कुठे खजिना बघू अगं ही काय मम्मी ही बघ की भाड्या खजिना पिवळा असतोय काळा कसा रे अगं मम्मी पिवळा खजिना चमकते आणि ह्या काळ्या खजिन्यातून आपल्याला जादू भेटते कसं काय तुला एवढी विमात नाही होय मम्मी बरं ती जाऊ दे ही माझा खजिना घे आणि माझ्यासाठी मला मोठा भाऊ बनव मळापासून जर माणसं तयार झाले असते तर लोकांना लग्नच केले नसते की ज्याचं करावं धडपलं तिचं म्हणतंय माझं खरं काय म्हणलाय मी एकटाच कवर राहू मला कुणीतरी पाहिजे की मोठा भाऊ तिथं लग्नाला पोरला पोरगी भेटाना कुठं करीत बसू तुझ्या मळाचा भाऊ लवकर आंघोळ करून कपडे धुवाय दे मला नाही तुझे कपडे तुला धुवायला लावीन बरोबर मम्मी माय माय लेकरू ही पार वाया गेलं की ग कुणाची तरी चोरी करून तोंड लपीत लागलंय आता इकडे इकडे पळायला काय केलं काकी ओ काकी अव ओ काकी ए गुडे काय झालं का बॉम्ब लायला मी काय बॉम्ब लायले का म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय मी जनावर आहे का नाही का गुडे तुला कसं मी जनावर म्हणू तू नागिन आहेस नागिन आता कसं बोलला बरं यू रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट अगं नागिन रे टेक फेक तिकडं आणि आधी सांग मला कशाला बोलवलं चिकडं अहो काकी तुमचं ही पोरग पार बिघडलंय नुसतं बिघडलंच नाही वाया पण गेलंय बाबा माझं त्या परूच ह्या कुठे लपड कळालं नसून नुसतं सांग मला कुठे ह्यानं काय केलंय ह्याला ह्या झाडाला बांधूच मारते माझ्या तोंडानं काय सांगू का की तुम्हाला तुमच्या डोळ्यानं बघा की लोकांची चोरी करून कसा लागलाय आता तोंड लपून इकडं पळायला मी काही चोरी करून तोंड लपवलं नाही बस भाड्या सगळं काय नाही मला तुझ्या अवतारावरून चोरी करून पळतो ना कुणीतरी तुझी पॅन्ट काढून घेतली म्हणून तुला पॅन्ट नाही घालायला तोंड लपून पळायला लागला आता ए मम्मी सांग जरा हिला मी आता आंघोळ केली आणि माझं आंघोळ आलं